लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो वी आर लर्निंग अबाउट प्रेयर. पण प्रार्थनेमध्ये सुद्धा आपण अशा गोष्टी शिकत आहोत ज्या गोष्टी आपण इतके वर्ष कधी पाहिल्या नसतील, किंवा असं हे एक डायमेन्शन आहे, असा एक आस्पेक्ट प्रेयरचा असू शकतो, यावर कदाचित आपण जास्त ऐकलं नसेल. त्या गोष्टी आपण शिकत आहोत. सो वी स्टार्टेड. ओके, आपण कशी सुरुवात केली होती? आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावरून सुरुवात केली होती. अँड लेट मी रिपीट वन मोर टाइम की येशू ख्रिस्ताचं जीवन हे कम्प्लीट प्रार्थनेचं जीवन होतं. येशू ख्रिस्त पहाटे, अर्ली इन द मॉर्निंग, मिड नाईट, दुपारी, संध्याकाळी, मनन करण्याच्या वेळेस, ओके, आपण पाहिलं की नेहमी प्रार्थना करायचा. आणि येशू कसा प्रार्थना करायचा? नेहमी, म्हणजे इव्हन तो शिष्यांना वेगळं सोडायचा, घरातून तो बाहेर निघून जायचा, गर्दीला वेगळं सोडायचा. बायबल सेज यूज टू सीक अ डेझर्टेड प्लेस. एका नाही का अशा एकांतवासामध्ये जायचा, कुठेतरी निघून जायचा. कितीही गोष्टी झाल्या तर आपण हे सुद्धा पाहिलं की बिफोर परफॉर्मिंग मिरॅकल्स ही प्रेड, आफ्टर द मिरॅकल्स ऑल्सो ही प्रेड. म्हणजे एखादं क्रुसेड जसं आजकाल होतं, जसं येशू प्रचार करायचा, चमत्कार व्हायचे, वेगवेगळ्या गोष्टी घडायच्या, सो त्याच्या आधी येशू प्रार्थना करायचा, नंतर ही प्रार्थना करायचा. आपण पाहिलं होतं की जसं येशू ख्रिस्ताने 5,000 5,000 पुरुष जे होते त्यांना 5 भाकरी 2 मासे हे कसं पोटभर खाऊ घातलं, आणि नाही का फूड मल्टिप्लिकेशनचा जो चमत्कार तिकडे झाला होता, त्याच्या जस्ट आधी येशू प्रार्थना करत होता आणि येशूला शोधायला शिष्य आले आणि लोकांची गर्दी आली. आणि हा चमत्कार झाल्यावर पण आपण पाहिलं की येशू काय म्हणतो शिष्यांना की तुम्ही मचव्यामध्ये बसून पलीकडे जा बेथसेदा येथे, आणि मी येईन. मग लोकांना सुद्धा येशूने निरोप दिला आणि येशू शिष्यांना म्हणतो तुम्ही सुद्धा जाऊन थोडासा आराम करा, विसावा घ्या, कारण तुम्हाला खायला प्यायलाही सवड मिळालेली नाहीये. आणि काय होतंय की शिष्य बोटीमध्ये बसून समुद्रात गेलेत, लोक आपापल्या घरी निघून गेले. जमिनीवर किंवा त्यावेळेस समुद्र किनारी त्या डोंगरावर जर कोणी होता तर केवळ प्रभू येशू ख्रिस्त होता. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना किती तास चालायची हे सुद्धा आपण पाहिलं होतं की जसं बायबल सांगतं की संध्याकाळच्या वेळेस ही सगळी लोक निघून गेली. संध्याकाळचा वेळेस म्हणजे दिवसाचा पहिला प्रहर. ओके, यहुदी लोकांप्रमाणे किंवा परमेश्वराने जसं बनवलं की जसं उत्पत्तीमध्ये दिले की मग संध्याकाळ झाली आणि सकाळ झाला. सो आपण पाहिले की दिवसाची सुरुवात ही संध्याकाळी होते. सो ही इब्री लोक किंवा यहुदी लोक दिवस कसा मोजतात? आज संध्याकाळपासून उद्या संध्याकाळ, सनसेट टू सनसेट. ओके, आपण सूर्योदय टू सूर्योदय असं नाही का आपण म्हणजे आपण 24 तासाचा दिवस मोजतो किंवा आपण मध्यरात्रीचा वेळ धरतो. प्रेज द लॉर्ड, मध्यरात्री 12 नंतर नवीन दिवस सुरू होतो असं आपण म्हणतो. परंतु यहुदी लोकांप्रमाणे किंवा बायबलमध्ये दिलेल्या गोष्टीनुसार सूर्यास्तापासून आजचा सूर्यास्त ते उद्याचा सूर्यास्त हा 24 तासांचा किंवा हा एक दिवस झाला. सो संध्याकाळच्या वेळेस याचा अर्थ दिवसाचा पहिला प्रहर जो सुरू होतो 6 वाजता, संध्याकाळचे 6 ते 9. प्रेज द लॉर्ड, संध्याकाळचे 6 ते रात्रीचे 9 हा पहिला प्रहर आहे. संध्याकाळी 6 वाजता येशूने शिष्यांना मचव्यामध्ये बसवलं आहे. शिष्य समुद्रात गेले. येशू म्हणाला पलीकडे बेथसेदा येथे जा, लोकांना निरोप दिला आहे. आणि येशू काय करतो? येशू गेला आहे डोंगरावर, एकांतामध्ये बसला आहे आणि प्रार्थना करतोय. आणि बायबल सांगतं की असं झालं की खूप वादळी वारा समुद्रात सुटला होता. शिष्य नाही का वल्हे मारून मारून नाही का थकले होते, त्यांच्यात त्राण राहिलं नव्हतं की नाही का ते बोट अजून हाकू शकतील. आणि अशा वेळेस मध्यरात्रीच्या वेळेस बायबल सांगतं की त्या प्रहराच्या वेळेस, ओके, तिसऱ्या प्रहराच्या वेळेस असं दिलंय, रात्रीच्या चौथ्या प्रहराच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त समुद्रावर चालत चालत आला. आणि शिष्यांना काय वाटलं की भूतच आला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर 6 वाजता संध्याकाळी दिवसाच्या पहिल्या प्रहराला येशूने एकटेपणामध्ये प्रार्थना सुरू केली आहे, आणि जर चौथ्या प्रहराला प्रभू येशू समुद्रावरून चालत जातोय, तर हे किती तास झाले माहिती? पहिला प्रहर आहे 6 ते 9, दुसरा प्रहर आहे 9 ते 12, तिसरा प्रहर आहे 3 ते 6. ओके, तिसऱ्या प्रहराला लिहिलंय ना बायबलमध्ये, इफ आय एम नॉट मेक. तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. मग ते 14 याचं 25वं वचन. ओके, प्रेज द लॉर्ड. म्हणजे येशू किती वेळ प्रार्थना करत होता? रात्रीचा चौथा प्रहर तर सुरू झालाय, तर ऑलमोस्ट 9 ते 12 तास येशू कंटिन्युअस एकांतात प्रार्थना करत होता. ही प्रार्थना कधी करतोय तो? ज्यावेळेस 5,000 लोक, फक्त जे पुरुष होते, म्हणजे ऑलमोस्ट 15-20 हजाराचा क्राऊड होता, त्यांच्यासाठी जे जेवण होतं ते मल्टिप्लाय केलं आहे, विपुल केलं आहे, त्यांच्या बरोबर वेळ घालवला आहे.
15-20 हजार लोक असतील, विचार करा. आणि असं जर एखादं क्रुसेड झालं, आपण जर पाहिलं तर नाही का इतक्या हजारांची गर्दी आली, त्यानंतर नाही का किती फिजिकली नाही का एखादी व्यक्ती ड्रेन आउट झालेली असते. म्हणजे एखादा चमत्कार, एखादी मिनिस्ट्री, एखादा प्रचार झाल्यानंतर सुद्धा येशू ख्रिस्त इतका वेळ प्रार्थना करायचा. आणि प्रार्थना करणं काय होतं, तो पित्यासोबत वेळ घालवायचा, बोलायचा. सो आपण पाहिलं की प्रार्थना म्हणजे काय आहे, कशा प्रकारे केली पाहिजे, वेगवेगळे प्रार्थनेचे स्तर काय आहेत हे आपण पाहिलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कित्येक वेळा आपण जे मागतो, आपण जी गोष्ट मागत असतो ती असते एका डायमेन्शनची, आणि आपण जिथे आहोत तो नाही का त्याच्यापेक्षा नाही का कमी डायमेन्शन, खालच्या स्तरावर जर असाल तर त्या वरच्या गोष्टींसाठी आपण परिपक्व झालेलो नसतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला ना मिळत नाही. आणि काय होतं माहिती, वर्षानुवर्ष आपण वचन ऐकतो, वाचतो, शिकतो, वेगवेगळे प्रकटीकरण पाहतो, वचन किती सुंदर आहे, परमेश्वर किती महान आहे, या सगळ्या गोष्टी बोलतो, पण आपल्या प्रार्थनेचं नाही का पॅटर्न बदलत नाही. आपली प्रार्थना तीच असते की रोज परमेश्वर आम्हाला नीट ठेव, आम्हाला सुखरूप ठेव, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आमच्या मुलांवर तुझी कृपा असू दे, आमच्या घरातल्यांना सांभाळ. स्पेसिफिक कोणाला काही त्रास असेल तर ते नाव घेऊन प्रार्थना करणार. किंवा इट इज लाईक आवर प्रेयर इज ओनली सेंटर्ड रिगार्डिंग मी अँड माय फॅमिली, माय करिअर, माय बिझनेस, माय जॉब, माय रिलेटिव्ह, माय चर्च. ओके, एवढ्यामध्येच असते. पण आपली प्रेयर काय असते, आपण प्रार्थना करतो, आमेन बोलतो आणि निघून जातो. वी डोंट स्पेंड टाइम टू हिअर व्हॉट फादर इज सेइंग. हालेलुया. पिताला काय बोलायचे हे ऐकण्यासाठी किंवा यासाठी आपण वेळच घालवत नाही, म्हणून ती प्रार्थना प्रार्थना नसते, होत नाही. प्रेज द लॉर्ड. सो आपण काल वचन पाहिलं होतं की ज्या वेळेस आपण लूक मध्ये पाहिलं शेवटचा अध्याय, की येशू शिष्यांना म्हणाला, आता येशू स्वर्गारोहण होत आहे, येशू स्वर्गात घेतला जाणार आहे. त्याच्या आधी येशू ख्रिस्त काय म्हणतो शिष्यांना, पुनरुत्थित झालेला येशू, तो म्हणतो की माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकरिता पाठवतो. मी पाठवतो याचा अर्थ आता मी निघून जातोय, मी तिकडे जाणार, आणि मग जी देणगी पिता देऊ करणार होता ती मी तुमच्याकडे पाठवतो. प्रेज द लॉर्ड. आणि ती परंतु स्वर्गीय सामर्थ्याने तुम्ही युक्त व्हाल, असं स्पष्ट लिहिलेलं आहे. ओके, स्वर्गीय सामर्थ्याने तुम्ही युक्त व्हाल, तोपर्यंत यरुशलेमेतच राहा, इथेच राहा. टॅरी इन जेरुसलेम. सो आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस प्रभू म्हणाला की पित्याने देऊ केलेली देणगी आणि स्वर्गीय सामर्थ्याने युक्त होणं, ह्या गोष्टी होईपर्यंत काय करायचंय, यरुशलेमेत राहायचंय. तुम्ही जर वाचलं प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय, येशूचं स्वर्गारोहण झाल्यानंतर बायबल सांगतं की सर्व शिष्य मग काय झालं, जैतुनाचा डोंगर म्हटला होता तिकडून ते उतरून कुठे आले, ते लोक यरुशलेमेस आले, तिकडे माडीवरच्या खोलीमध्ये गेले आणि तिकडे ते रात्रंदिवस प्रार्थना करत होते. बरं, किती लोक होती, 120 जण. त्यामध्ये अनेक स्त्रिया होत्या, येशूची आई होती, त्याचा भाऊ होता, आणि असे सगळे मिळून ना येशूचे 11 शिष्य आणि इतर सुद्धा जे शिष्य होते, जे फॉलोअर्स होते, हे मिळून 120 जण होते. या 120 जणांसाठी ती एक माडीवरची खोली पुरेशी होती. प्रेज द लॉर्ड. त्या खोलीमध्ये ते लोक रात्रंदिवस प्रार्थना करत होते. 10 दिवस झाले ते प्रार्थना करतायत. सो ज्या वेळेस येशू म्हणाला की यरुशलेमेत राहा, और इट इज लाईक रिटन इन द इंग्लिश बायबल, टॅरी इन जेरुसलेम. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ टॅरिंग? ओके, म्हणजे वाट पाहणं किंवा तिथेच राहणं, याचा अर्थ काय होतो माहिती, की परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवणं. सो रात्रंदिवस हे 120 जण माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत होते. त्यांनी, आता आम्ही काय करायचं, आमचं बाहेर कोणीच नाही, हे रोमन सैनिक आम्हाला मारून टाकतील, आता येशू तर निघून गेलाय, पिता आम्ही काय करू, आम्ही काय करू, आम्ही कसं का आता जगायचं, आमच्यासाठी आता कोणीच नाहीये किंवा फिअर. ओके, मला एक विधान तुमच्या समोर बोलू द्या, बोल्ड स्टेटमेंट मला बोलू द्या, की प्रार्थना ही अशी गोष्ट आहे जी एका व्यक्तीला डिफाईन करते. अंधकाराच्या राज्यामध्ये जर कोण दुरात्मे किंवा सैतान सुद्धा किंवा प्रिन्सिपालिटीज जे आहेत ते जर कोणाला घाबरत असतील ना, तर ते एका प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला घाबरतात. वाय? ओके, कारण प्रार्थना करणारी व्यक्ती, रिअल प्रार्थना, ओके, असं नाही फक्त नाही का आस्किंग, थँक्स गिव्हिंग, फक्त तेवढंच झालंय असं नाही. जिथे ती व्यक्ती नाही का हेव्हनशी कनेक्ट होते, जिथे ती व्यक्ती पित्याशी बोलते, पित्याच्या सानिध्यामध्ये बसते, जिथे ती व्यक्ती फक्त परमेश्वर पाहिजे म्हणून त्या व्यक्तीचं नाही का हृदय जड झालंय, त्या व्यक्तीचे नाही का स्वर्गाचं ओझं, पित्याचं ओझं घेऊन ती व्यक्ती चालतेय, की प्रभू बघ आमच्या इकडे काय चाललंय, प्रभू बघ आमच्या आमच्या नेशन मध्ये काय चालू आहे, आमच्या तरुणांमध्ये किती वाईट गोष्टी चालल्यात, आमच्या मुलांमध्ये बघ परमेश्वर, आमच्या इथले परमेश्वर कपल्स मध्ये बघ काय गोष्टी चालल्या. सो वेन यू टेक द बर्डन, वेन यू लुक ॲट द सिटी,
ज्यावेळेस तुम्ही शहराकडे पाहता आणि ते ओझं घेता आणि तुम्ही पित्याकडे त्या गोष्टीसाठी पाहता, वेन यू वेट ऍट द फीट ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्ताच्या चरणी तुम्ही नाही का वाट पाहत बसता, प्रार्थना करता, मध्यस्थी करता, म्हणजे तुमची पर्सनल डिझायर काहीच नाही की प्रभू मला हे पाहिजे, प्रभू माझा उद्या इंटरव्ह्यू आहे, प्रभू मला ह्या वर्षी लग्न करायचंय, तर हा मुलगा ठीक आहे का, प्रभू मला असा इतक्या पगाराचा असं असं हे पाहिजे. नो, दीज पीपल आर नॉट प्रेइंग. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम लोक उपास प्रार्थना केव्हा करतात, जेव्हा पर्सनल ब्रेक थ्रू पाहिजे, कुठली तरी समस्या आली आहे त्यातून बाहेर पडायचं आहे, किंवा फायनान्शियल कन्स्ट्रेंट आहे, आर्थिक अडचण असेल तेव्हा, किंवा काही शारीरिक व्याधी असेल, आजारपण असेल, किंवा मुलं वाईट मार्गाला लागली आहेत, घरात नवरा त्रास देतोय, व्यसनी आहे, वासनेधीन झालेली आहेत, काही अशा, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला त्रास देते, तुम्हाला मानसिक शारीरिक जिचा त्रास होतोय, त्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम फास्टिंग प्रेयर केलं जातं. प्रेज द लॉर्ड. परंतु जे पित्याशी कनेक्ट असतात ना, ते ते स्वतःसाठी काही मागत नसतात, बिकॉज गॉड सेड की पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व. प्रेज द लॉर्ड. सो दिस पीपल आर कंटिन्युअसली सिकिंग द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. मी काल तुम्हाला हे सांगत असताना म्हटलं होतं की का कधी कधी नाही का आपण काही गोष्टी मागतो ते मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की देवाला ते द्यायचं नाहीये. काही लोक वर्षानुवर्ष फक्त 5 मिनिटं झोपायच्या आधी नाही का प्रार्थना करतात, आणि त्यांना वाटतं की मी प्रार्थना करतो, मी रेग्युलर संडेला जाते चर्चला, मी फेलोशिप मध्ये असते, मी गुड फ्रायडे, न्यू इयर, ख्रिसमस, रेझरेक्शन संडे, हे सगळ्या मीटिंग्सला मी जाते, रेग्युलरली नाही का ऑफरिंग देते, रेग्युलरली मी चर्चमध्ये माझा दशमाश देते, मी वाईट वागत नाही, मी कोणाला त्रास देत नाही, कोणी मला काही बोललं तरी मी सहन करते. सो मी हे करते, मी ते करते, मग माझ्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही? दिस ऑल थिंग्स आर सेल्फ सेंटर्ड. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतो ना, आपल्याला वाटतं हे की रिच्युअल आहे, आपण हे सगळं केलं म्हणजे नाही का पिता आपल्याबद्दल संतुष्ट आहे. गॉड इज ऑलरेडी ही इज हॅपी. परमेश्वर आपल्याविषयी संतुष्ट, समाधानी आहे. प्रेज द लॉर्ड. मी काही केल्याने तो समाधानी होणार नाही. इट इज रिटन इन द वर्ड ऑफ गॉड. पण मी आता प्रार्थना का करतेय? कारण जे पोटेन्शियल माझ्या परमेश्वरामध्ये आहे, ज्या गोष्टी त्याने देऊ केल्या आहेत, त्या गोष्टी ह्या फिजिकल बॉडीमध्ये, तो मीच खरा द्राक्षवेल आहे, आणि हे कोण आहेत? फाटे आहेत, आणि पिता कोण आहे? माळी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो फाटा वेलामध्ये राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही. सो जर तुम्हाला नाही का वेगवेगळ्या गोष्टी पाहायच्या आहे, तुम्हाला तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये पुढे जायचंय, तुम्हाला देवासोबत चालायचं आहे, तुम्हाला ते ब्लेसिंग्स पाहायचे, तुम्हाला ते ब्रेक थ्रू पाहायचंय, तुम्हाला त्या अनॉइंटिंगच्या, त्या अभिषेकाच्या स्तरावर जाऊन जर चालायचं आहे, तुम्हाला गोष्टी होताना पाहायचे, जे ऐकलं आहे, जे वाचलं आहे, जे लोकांच्या जीवनात घडतंय, जे पाहिलं आहे, ते माझ्या बाबत का घडत नाही, माझ्या सोबत का घडत नाही, मी का करू शकत नाही, ह्या लेवलमध्ये जर जायचंय तर तुम्हाला द्राक्षवेलीमध्ये असणं गरजेचं आहे. कित्येक फाटे असे आहेत की जे स्वतः पडले, चुकायला लागले, आणि त्यांना असं वाटतं की मी द्राक्षवेलीशी कनेक्टेड आहे, मग मी फळ का देत नाहीये? जर फळ येत नाहीये तर काहीतरी अडचण आहे. का होत नाही हे पाहण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो जोपर्यंत मी स्वर्गाशी कनेक्ट होत नाहीये, जोपर्यंत मी पित्याला संतुष्ट करत नाही, संतुष्ट इन द सेन्स आय एम नॉट गेटिंग कनेक्टेड टू हिम, टू हिज प्रेझेन्स थ्रू प्रेयर. ओके. मग तुम्ही कितीही कन्फेशन करा, कितीही पॉझिटिव्ह बोला, इफ युअर हार्ट इज नॉट कनेक्टेड, बायबल सांगतं की जेथे तुमचं धन असेल तेथे तुमचं मनही लागेल. सो इथे नाही, म्हणजे माझं मन इथल्या पृथ्वीवरच्या गोष्टीसाठी आहे, मी इथे नाही का कम्प्लिटली बिझी आहे, मी माझं घर, माझं करिअर, माझी मुलं, माझा नवरा, माझी बायको, माझे आई वडील, माझी फॅमिली, माझी मिनिस्ट्री, माझे ड्रीम्स, माझे डिझायर्स, माझे अम्बिशन्स, माझे कर्ज, ह्यामध्ये मी जर इतकी बिझी आहे आणि मी नाही का स्वर्गाकडे पाहते, प्रभू यातून बाहेर काढ, तर माझं मन इकडे लागलंय आणि तिकडून मी अपेक्षा करते मला मिळावं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येस, परमेश्वर इतका चांगला आहे की तो आशीर्वादित करतो, पण या लेवलची प्रार्थना ते सुपरनॅचरल रिझल्ट नाही आणणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो यासाठी आपल्याला परमेश्वरासोबत त्या, ओके, मत्तईमध्ये देव काय म्हणाला, प्रभू येशू काय म्हणाला, की ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता तर नाही का हे परुषी लोक जसं नाही का चव्हाट्यावर उभे राहून मोठमोठी स्थानं घेतात, जोर जोरात प्रार्थना करतात लोकांना कळावं म्हणून, तशी प्रार्थना करू नका.
तुम्ही तुमच्या गुप्तदर्शी पित्याची प्रार्थना तुम्ही नाही का गुप्तामध्ये म्हणजे नाही का तुम्ही एक तुमच्या रूम मध्ये जाऊन करा. अँड जीसस यूज टू प्रे लाईक दॅट. हालेलुया. शिष्यांनाही सोडून नाही का येशू असा वेगळा व्हायचा आणि पित्यासोबत वेळ घालवायचा. दॅट इज रिअल प्रेयर. ओके. वेअर समटाइम्स द वर्ड्स, तुमचे शब्दांची गरज नसते. तुमचं हार्ट नाही का देवाच्या उपस्थितीमध्ये इतकं भरलं जातं, इतकं देवाच्या उपस्थितीमध्ये नाही का हेवी होऊन जातं ना, की तुम्ही नाही का देवाच्या अंतःकरणाचं ओझं घेता आणि परमेश्वराच्या चरणी रडता. कोणी तुम्हाला जाणीव करून द्यायची गरज पडत नाही. आपोआप तुमच्यामधून नाही का माफी, क्षमा निघते. आपोआप तुम्ही म्हणता, लॉर्ड मला माहितीये मला हे कठीण जात आहे. मला माहितीये ही परिस्थिती मला 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 जमत नाहीये. मला माहितीये मी कमजोर पडतेय. पण परमेश्वर मी तरी चालणार. परमेश्वर मला माफ कर. पिता मी पुन्हा तुझ्याकडे पाहते. तुझी इच्छा आहे तर मी माफ करणार आणि मी पुढे जाणार. सो एव्हरी डे यू मेक चॉईसेस. रोज तुम्ही ठरवता की मी माफ करणार, मी पुढे जाणार. प्रेज द लॉर्ड. सो प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला नाही का स्वर्ग सुद्धा रेकॉग्नाइज करतं आणि अंधकाराचं राज्य त्याच्या प्रार्थनेमध्ये जर अडखळणं आणायची असेल तर पूर्ण नर्क ना त्याच्या विरोधात युक्ती करत असतं, योजना करत असतं. प्रेज द लॉर्ड. टॉकिंग टॉकिंग थ्रू बायबल. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये तुम्ही पाहाल की प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला अडवण्यासाठी कित्येक गोष्टी करण्यात आल्या होत्या. कित्येक. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फॉर एक्झाम्पल डॅनियल. ओके. दानियल बायबल सांगतं हा बाबेलच्या राज्यामध्ये ओके तिकडे हा सगळ्यांपेक्षा नाही का हुशार होता. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो ही लोक काय होती 10 पटीने अधिक जास्त हुशार होती, अधिक जास्त ग्रेस मध्ये चालत होती. आणि हे सगळ्यांच्या नाही का सगळ्या लोकांवर ह्यांना काय अधिकारी म्हणून ठेवलं होतं आणि सगळ्या अधिकाऱ्यांचा मुख्य अधिकारी होता दानियल. प्रेज द लॉर्ड. तो तिकडे होता, गुलाम म्हणून विकण्यात आला होता. त्याला तिकडच्या बाबेलच्या राज्याचं खासद्यांचं शिकवण दिली गेली होती. तिकडची संस्कृती शिकवली होती. 3 वर्ष त्यांच्यावर नाही का ट्रेनिंग चालू होती की त्या देशाची भाषा, त्यांचे नाही का संस्कार, त्यांचं ज्योतिष कार्य, त्यांचं सॉसरी, त्यांचं नाही का तंत्रमंत्र, ही विद्या सगळी त्यांना शिकवण्यात आली होती. तुम्ही बायबलमध्ये वाचा, नीट वाचा. दानिएल याचा पहिला अध्याय जर वाचला तर कळेल. तर बाबेलमध्ये ज्या कुठल्या गोष्टी चालायच्या त्याच्या सगळ्याची ट्रेनिंग 3 वर्ष दिली जायची. 3 वर्ष. आणि त्याच्यानंतर नाही का राजा येऊन पाहायचा की कोण चांगला आहे, परीक्षा घ्यायचा आणि त्यांना त्यानुसार एक एक पोझिशन तो द्यायचा. आणि दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो हे सगळ्यात पुढे होते. प्रेज द लॉर्ड. परंतु एवढं असून सुद्धा दानियलचं एक होतं की यूज टू प्रे 3 टाइम्स. हालेलुया. सकाळ, दुपार, संध्याकाळ. त्याचे प्रार्थनेचे हे 3 प्रहर होते. आणि तो कसा करायचा, तो आहे आता त्याच्या देशाच्या बाहेर, यरुशलेमेच्या बाहेर, त्याला दिसत नाहीये. परंतु यरुशलेमेच्या दिशेने तो आपल्या घराची खिडकी खोलायचा आणि तिकडे त्या दिशेने हात करून तो आजही म्हणजे त्यावेळेसही यरुशलेमेसाठी प्रार्थना करायचा. आणि सगळ्यांना माहित होतं की ही वेळ झाली की दानियल ह्या जागेवर दिसणार नाही, गायब होणार. म्हणजे पूर्ण बाबेल साम्राज्याला माहित होतं त्यावेळेस की दानियल त्याची प्रार्थनेची वेळ चुकवत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्या राज्यातली जी लोक होती त्यावेळेस नाही का जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केलं तर तुम्हाला कळेल महासत्ता होती. मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबेल कसं होतं, पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या ओके जेवढे राज्य होते, जेवढं साम्राज्य होतं त्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ साम्राज्य बाबेलचं होतं त्यावेळेस. म्हणून ज्या वेळेस दानियेलाद्वारे दानियेलाने राजाच्या स्वप्नाचा, दार्यावेश राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. ज्यावेळेस दानियल गुहेतून, सिंहाच्या गुहेतून जिवंत बाहेर आला त्यावेळेस राजाने काय सांगितलं, त्याने वेगवेगळ्या नाही का बायबल सांगतं पृथ्वीवरच्या सर्व राजाच त्या राजाने, बाबेलच्या राजाने पत्र लिहिली आणि काय सांगितलं, बाबेलचा राजा पृथ्वीवरच्या सर्व राजास पत्र लिहितोय आणि सांगतोय की माझ्या राज्यात असा एक व्यक्ती आहे, त्याचा परमेश्वर, दानियलचा परमेश्वर श्रेष्ठ आहे, स्वप्नांचा उलगडा करण्यास त्या परमेश्वरासारखा कोण नाही आणि मनुष्याच्या इतक्या जवळ असलेला, निकट असलेला असा दुसरा कोण देव पृथ्वीवरच नाहीये. कोण बोलतंय, हा बाबेलचा राजा पृथ्वीवरच्या सगळ्या राजांना पत्र लिहून पाठवतोय. याचा अर्थ की बाबेलचा राजा किंवा बाबेल साम्राज्य ही महासत्ता होती. त्यावेळेस सगळ्या पृथ्वीवरच्या राजांना या राजाचं ऐकायला लागायचं. सो राजांचा राजा जर पृथ्वीवर त्यावेळेस कोण होता ना,
राजाच्या हाताखाली पृथ्वीवरचे सगळ्यात उत्तम, हुशार, ज्ञानी, सगळ्यात वर्चस्व करणारे, लाईक खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवणारे, पात्र बनवणारे, प्रत्येक क्षेत्रातले नाही का माहीर लोक त्या राज्यामध्ये होते. आणि त्या सगळ्यांना नाही का दानियलचा मत्सर होता. का माहिती? कारण दानियल श्रेष्ठ होता. दानियलवर तो इतरांपेक्षा 10 पटीने अधिक हुशार होता. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, वाय ओनली 10 टाइम्स. ज्या वेळेस अश्पनज, ओके, ज्यावेळेस दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो यांना पकडून आणलं होतं, तर राजाने काय केलं होतं, अश्पनज नावाच्या एका षंडाकडे किंवा जे खोजे होते त्यांच्याकडे ह्यांना सोपवलं होतं. आणि ते दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो आणि इतर जे तरुण पकडून आणले होते यरुशलेमेमधून, सुकुमार, सुदृढ, व्यंग नसलेले असे चांगले पुरुष पकडून आणले होते. आणि ह्या सगळ्यांवर काय ते लोक 3 वर्ष ट्रेनिंग करत होते. आणि त्यांचा जो अधिकारी होता त्याचं नाव होतं अश्पनज. तर त्याला ते म्हणतात, आम्ही हे राजाचं मिष्टान्न नाही खाणार, राजा जे खातो ते आणि ते द्राक्ष रसाची आम्हाला गरज नाही, आम्ही आमची शाकभाजी खाऊ, पाणी खाऊ. तो म्हणाला, नाही, तुम्ही इतरांपेक्षा कमजोर दिसले तर राजा मला विचारेल आणि मला माझ्या जीवाला मुकावं लागेल. तर ते दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो काय म्हणतात, ठीक आहे, आपण एक डील करूया, तू आम्हाला फक्त 10 दिवस दे. 10 दिवस आम्ही पाणी पिणार, आम्हाला राजाचा द्राक्ष रस नको आणि राजा जे खातो ते मिष्टान्न त्याचं नाही का नॉनव्हेज पण नको, आम्ही फक्त आमचं नाही का व्हेजिटेरियन फूड खाऊ, आमची भाजी खाऊ. ओके, 10 दिवसानंतर तू बघ जा आम्ही कसं आहे, नाही तर मग तू बोलतो ते आम्ही ऐकू. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की ठीक आहे. 10 दिवसानंतर जेव्हा पाहतो ह्या चौघांचे, ओके, हे 4 इब्री पुरुष, हे जे यरुशलेमेवरून पकडून आणलेले 4 पुरुष, यांचे मुख, यांची स्किन, यांचं नाही का तेज चेहऱ्याचं नाही का खूप सुंदर दिसत होतं. इतरांपेक्षा तब्येतही सुधारली होती. सो 10 दिवस त्यांनी मागितले तर 10 पटीने ते पुढे गेले होते. दे वर 10 टाइम्स बेटर. प्रेज द लॉर्ड. 15-20 दिवस मागितले असते तर तितक्या पटीने पुढे गेले असते. 100 डेज मागितले असते तर 100 टाइम्स बेटर झाले असते. प्रेज द लॉर्ड. सो ज्या वेळेस हे 10 दिवस झालं ना, त्यांनी फक्त नाही का व्हेजिटेरियन फूड खाल्लं, पाणी पिलं, बट दे स्पेंड टाइम इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. ते 10 दिवस त्यांनी नाही का यहोवा परमेश्वराच्या सानिध्यात घालवलं, जेणेकरून ते 10 पटीने पुढे गेले. प्रेज द लॉर्ड. आता दानियेलाला पाडायचंय तर कसं पाडणार? राजाचा ते इतका विश्वास आहे, दानियल तर इतका नाही का सगळ्या गोष्टीमध्ये तर तो तर खूप हुशार आहेच, तत्वज्ञानी आहे, सगळं आहे. तर त्याला कसं पाडायचं? दानियलला पकडण्यासाठी एकच मार्ग होता, त्याच्या प्रेयर लाईफला नाही का अटॅक करायचं किंवा त्याच्या प्रेयर लाईफच्या विरोधात रूल बनवायचा. पूर्ण अंधकाराचं राज्य, ज्या वेळेस नाही का एका व्यक्तीमध्ये काहीच मिळत नाही पण त्या व्यक्तीला जर अडवायचंय ना, तर त्या व्यक्तीच्या प्रार्थनेच्या जीवनावर हल्ला करतात. आणि ह्या सगळ्या लोकांनी राजाकडे गेले आणि म्हणाले की या राजामध्ये नाही का इतर कोणी नाही का दुसऱ्या कसली प्रार्थना करायची नाही, फक्त राजालाच नमन करायचं, अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या. त्यांनी नियम बनवला. आणि दानियल म्हणाला, सी हाऊ वॉज डॅनियल, म्हणजे दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो कसे होते, ह्या तिघांच्या बाबतीत काय झालं, त्यांनी खूप मोठी उंच मूर्ती बनवली आणि म्हणाले की ह्या राजाच्या मूर्तीला नमन करायचं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना माहितीये हे 3 जे पुरुष आहेत ना, हे शद्रक, मेशक आणि अबेदनेगो, हे काय वागणार नाहीत. आणि ह्यांनी मनुष्याच्या पुत्रासारखं होतं, त्यांच्या सोबत कडे होता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते तिकडून बाहेर आले. त्यांनी ह्या भौतिक परिस्थितीला ह्या राजासमोर, अरे आम्ही नाही का ह्या पदावर आहे, अरे असं केलं तर होईल, नो, त्यांनी उघडपणे सांगितलं, आम्हाला जर नाही का स्वर्गीय सामर्थ्य नाहीये, स्वर्गीय कनेक्शन आमचं नाहीये, आम्ही जर त्या देवाला दुखवतोय तर आम्हाला हे काय करायचं, इथे आमचं काही घेणं देणं नाही. दे वेंट. त्यांच्या प्रेयर लाईफवर अटॅक करण्यात आला. दानियलच्या वेळेसही तसंच करण्यात आलं की दानियल तर असं करतो, प्रार्थना करतो, आणि त्यांनी नियम बनवला आणि दानियलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. ज्यावेळेस दानियलने हे ऐकलं की असा असा नियम बनवण्यात आला आहे, बायबल काय सांगतं, व्हॉट ही डिड, त्याने ऐकलं, तो त्याच्या खोलीमध्ये गेला, त्यांनी यरुशलेमेच्या दिशेने खिडकी उघडली, त्याने लपून प्रार्थना नाही केली. एव्हरी वन वॉज नोईंग की दिस इज द टाइम डॅनियल इज प्रेइंग. आता ही खिडकी उघडली, तो यरुशलेमेच्या दिशेने हात उंच करून प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. त्याने उघडली आणि त्याने प्रार्थना केली. सो हिज प्रेयर लाईफ वॉज डिस्टर्बिंग सो मेनी पीपल. दानियलचं नाही का प्रार्थनेची जीवनशैली, त्याची प्रार्थना त्या राज्यातल्या वाईट गोष्टींना, त्या राज्यातल्या वाईट वागणाऱ्या लोकांना इतकं डिस्टर्ब करत होतं की त्यांनी त्याच्या प्रार्थनेच्या जीवनावर हल्ला करायचं ठरवलं. बट ते कुड नॉट सक्सीड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
ते यशस्वी होऊ शकले नाहीत. सो यू नो, जर तुम्हाला नाही, इफ यू वॉन्ट टू पर्स्यू गॉड, जर पित्याला तुम्हाला शोधायचंय, जर पित्याच्या सोबत वेळ घालवायचा आहे, तुम्हाला पित्याची इच्छा जर पूर्ण करायची आहे ना, गो इन टू द चेंबर. तिकडे जा, पित्यासोबत वेळ घालवा. जस्ट से लॉर्ड, आय वॉन्ट यू. मी जे बायबलमध्ये वाचते, मी जे नाही का ऐकलं आहे, जे लोकांच्या मोठमोठ्या टेस्टिमोनीज ऐकल्या, मला त्या परमेश्वराला भेटायचंय. वेअर इज द गॉड ऑफ बायबल? जो बायबलमध्ये मेन्शन केलेला आहे तो परमेश्वर आज कुठे आहे? दिस शुड बी युअर हार्ट क्राय. तुमच्या हृदयाची एकच आरोळी असली पाहिजे की प्रभू, तू काल आज युगानुयुग समान आहे, तू तेव्हा केलं तर तू आजही करणार. दे वर नॉट हायडिंग. ते लपून राहिले नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काल मी बोलता बोलता तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, जी म्हणाले मी आज एक्सप्लेन करेल तुम्हाला, की का काही काही लोकांच्या प्रार्थना सहज नाही का मिळतं, त्यांना ब्रेक थ्रू मिळतो, काही लोकांच्या प्रार्थनेला ब्रेक थ्रू मिळत नाही, किंवा टाइम लागतो, किंवा ते त्या प्रोसेसमध्ये ना फेथ गमावून बसतात, इमोशनली डाऊन होत जातात, किंवा ड्राय होऊन जातात, वृक्ष होऊन जातात, की एक एक फक्त नाही का करायचं म्हणून नाही का त्यांचं प्रार्थना चर्चला जाणं राहतं, परंतु ते नाही का त्यांचं हृदयाचं कनेक्शन गमावून बसतात परमेश्वरासोबत. असं का घडतं? प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपास प्रार्थना केल्यानंतर, प्रेज द लॉर्ड, मी काल शिकवलं होतं की ज्या वेळेस येशू ख्रिस्त आला आणि जसं गणेशराच्या प्रांतात गेला, एका ठिकाणी दिलंय की सभास्थानात गेला, एका ठिकाणी दिलंय की येशू जात असताना, असं नाही का तो नगरातून जात असता, असे दुरात्मे किंचाळायचे आणि ओरडायचे आणि यायचे, म्हणायचे की तू वेळेच्या आधी आमच्यामध्ये का पडतोस? तू आम्हाला वेळेच्या आधी काढून टाकण्यासाठी आला आहेस का? सो येशू काही बोलायचं सुद्धा नाही. येशूचं फक्त तिकडे असणं तिथल्या दुरात्म्यांना ना विचलित करत होतं, तिथल्या दुरात्म्यांना अनकम्फर्टेबल करत होतं, आणि ते नाही का ओरडून नाही का येशू ख्रिस्ताकडे यायचे आणि नाही का दयेची भीक मागायची की वेळेच्या आधी तू आम्हाला हाकलू नकोस, आमची वेळ अजून आली नाही. प्रेज द लॉर्ड. आणि नंतर ना आपण पाहतोय की येशू 40 दिवस उपास प्रार्थना करतोय, आणि 40 दिवस उपास झाला आहे. यु नो, आपण म्हणतो ना मी उपास प्रार्थना केली, 7 दिवस उपास प्रार्थना केली, मी इतके दिवस उपास प्रार्थना केली, वी फील यु नो स्पिरिच्युअली स्ट्रॉंग. आपल्याला वाटतं की आपण आता खूप पवित्र बनलंय, मी आता हात ठेवेल तर लोकांचे नाही का आजार बरे होतील, मी असं कमांड करेल तर ह्या गोष्टी घटेल. जीसस क्राइस्ट 40 डेज ड्राय फास्टिंग. व्हॉट इज ड्राय फास्टिंग? ओके, ड्राय फास्टिंग त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये तुम्ही अन्न पाणी काहीच घेत नाही, कंटिन्युअसली तुम्ही उपवास सोडत नाही. 6 to 6 PM उपवास नाही. तर आज सुरू केला आहे, तेवढे दिवस झाल्यानंतरच तुम्ही उपवास सोडता, आणि ते सोडण्याची सुद्धा पद्धत आहे, किती वेळ पाणी, त्यानंतर फ्रुट्स, त्यानंतर फूड. ओके, असंच नाही का पटकन उपवास सोडला आणि सगळं खाणं सुरू करत नाही. सो ही वॉज ऑन ड्राय फास्ट. 40 दिवस आणि रात्र येशू ख्रिस्ताने अन्न पाणी प्राशन केलं नाही. बायबल सांगते ही वॉज अमंग द वाईल्ड बीस्ट. तो जंगलातल्या नाही का सगळे वनपशूंमध्ये होता, देवदूत त्याची सेवा करत होते. आणि हे सगळं झाल्यानंतर द प्रिन्सिपॅलिटी, ओके, ज्याला इफेस्करास मध्ये नाही का सत्ताधिकारी म्हटलं आहे, टेरिटोरियल स्पिरिट्स म्हटलं आहे, तो आला येशूकडे त्याची परीक्षा घेण्यासाठी. सो युअर फास्टिंग अँड प्रेयर, तुमची उपास प्रार्थना दुरात्म्यांना विचलित करेल, त्यांना अनकम्फर्टेबल करेल, परंतु प्रिन्सिपॅलिटीज आणि पॉवर्स जे आहेत, जे अंधकाराच्या राज्यातून आहेत, ते अपोज करायला येतात. त्यासाठी सुद्धा, त्यांचा सामना करायसाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थनेमध्ये स्ट्रॉंग व्हावं लागतं. सो दुरात्मे घाबरून पळून जातील, परंतु ज्याला सत्ताधिकारी म्हटलंय, अंधकाराच्या राज्याचे अधिकारी म्हटलंय, ज्यांना जे 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 म्हटलं आहे, जे अंधकाराच्या राज्याचे सत्ताधिकारी आहेत, ते आहेत ना, ते अशा वेळेस व्यक्तीचा सामना करायला, परीक्षा घ्यायला, मोहात पाडायला येतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो बायबल सांगतं 40 दिवस उपास प्रार्थना केल्यानंतर अटेम्प्टर केम टू हिम, परीक्षक त्याच्याकडे आला, असं लिहिलंय. ओके, प्रेज द लॉर्ड. सो यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग इन युअर प्रेयर लाईफ. प्रेज द लॉर्ड. काल मी म्हणाले होते, मला जो डिफरन्स सांगायचा होता की तो हा होता की मी पहिले एक्सप्लेन करते मग सांगते. यशया संदेशच्या बद्दल आपण वाचतो. यशाचं पुस्तक जर वाचलं तर पहिला अध्याय जर तुम्ही वाचला, त्यामध्ये दिला आहे की यशया हा काय होतं की परमेश्वराच्या आत्म्याने संचरित होतो, आणि नाही का परमेश्वराच्या सानिध्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. आता यशयाचं काय झालंय माहिती? मी तुमच्यासाठी वचन वाचते, ते ओपन युअर बायबल्स टू बुक ऑफ आयझिया चॅप्टर 6. ओके, यशया याचा 6वा अध्याय काढा, वचन 3 पासून
3 पासून 7 पर्यंत कोणीतरी वाचा. यशया 6:3 ते 7. आमेन. प्रेज द लॉर्ड. इकडे यशया जो आहे, आता काय झालंय की उजिया राजा ज्या वेळेस मरण पावला त्या काळात यशयाने काय पाहिलं, परमेश्वराला उच्च स्थळी बसलेलं पाहिलं. नॉट इन द हेवन. बायबल सांगतं की परमेश्वराचं वस्तीस्थान काय, यहोवा परमेश्वराचं पित्याचं वस्तीस्थान आहे, अगम्य प्रकाशात तो वस्ती करतो. इट इज समथिंग डिफरंट. ओके. अगम्य प्रकाशात. सो इथे लिहिलंय की उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. ही सॉ द ग्लोरी ऑफ फादर. प्रेज द लॉर्ड. यशयाने पित्याला पाहिलं आणि बायबल काय सांगतं की त्यावेळेस त्याने काय पाहिले की त्याच्या अवतीभोवती काय होते, सराफिम देवदूत होते. देवदूत जे आहेत, जे एंजल्स आहेत, त्यांच्यात वेगवेगळे स्तर आहेत आणि सगळ्यात हायेस्ट रँकिंग सराफिम आहेत. मग आद्य देवदूत आहेत, अजून वेगवेगळे आहेत. ओके. मी ज्यावेळेस एंजल्सचं सिरीज घेईल त्यावेळेस सांगेल. सो सगळ्यात फर्स्ट रँकचे जे देवदूत आहेत ते त्यांना सराफिम म्हणतात. ओके. बायबल सांगतात ते येशू पित्याच्या भोवताली सराफिम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. 2ने ते आपले मुख झाकायचे, 2 पंखाने उडायचे आणि 2 पंखाने आपले पाय झाकायचे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणायचे, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचं वैभव होय. आणि बायबल सांगतं की जसं ते हे घोषणा करायचे त्यावेळेस काय व्हायचं की उंबरठे, ओके, फाउंडेशन जे आहे ते हलायचे, ते शेक व्हायचे. ओके. फाउंडेशन हलायचे आणि मंदिर आहे ना धुराने भरून जायचं. ओके. आणि बायबल सांगतं की हे पाहिलं कोणी, हे यशयाने पाहिलं. एका अशा व्यक्तीने जो रक्तमासाचा आहे, जो शरीरामध्ये आहे, त्याने पाहिलं. पृथ्वी परमेश्वराने मनुष्याला दिली आहे. मनुष्य हा असा एकमेव लाईक बिंग किंवा एकमेव असा आहे की जो शारीरिक पण आहे, आत्मिक पण आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इतर कोणीही असं नाहीये. आपण फक्त असं की आपण शरीर धारण केले पण आपल्याला आत्मा सुद्धा आहे. म्हणून बायबल सांगतं की जे परमेश्वराची उपासना करतील ते कसे खरे आत्म्याने आणि खरेपणाने करतील. सो जर तुम्हाला आत्मिक जगाशी कनेक्टेड राहायचंय, आत्मिक जगातून काही नाही का पाहिजे, तुमचं आत्म्याने कनेक्शन असणं खूप गरजेचं आहे. कारण परमेश्वर आत्मा आहे. हालेलुया. अंधकाराचं राज्य आत्मिक आहे. सो ह्या ज्या सुपरनॅचरल गोष्टी आहेत त्याच्याशी आपण आत्म्याद्वारे कनेक्ट होतो. म्हणून आपण शरीरात आहोत पण आपण आत्मिक पण आहोत. आत्म्याची सहभागिता होते. प्रेज द लॉर्ड. या पृथ्वीवर जर लिगली कोणाला काम करायचंय त्यांच्याकडे शरीर असणं गरजेचं आहे. म्हणून हे अंधकाराच्या राज्यातले हे जे फॉलन एंजल्स आहेत, पतन पावलेले देवदूत आहेत, हे मनुष्यांच्या मागे लागतात. कारण ह्या पृथ्वीवर लिगली ते असंच येऊ शकत नाही जर शरीर नाही येतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता इथे काय होतंय, इकडे काय झालंय की ते नाही का घोषणा करतायत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर असं म्हणतायत. आणि यशया काय म्हणतोय, हाय हाय माझं काय झालं, माझं वाईट झालं, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. तिकडे पिता बोलला नाही, ते सराफिम देवदूत बोलले नाही, कोणी येऊन सांगितलं नाही तू हे पाप केलंय, तू ते पाप केलंय. यु नो दॅट होली प्रेझेन्स ऑफ फादर, परमेश्वराचं नाही का ती पवित्र उपस्थिती. आणि ह्या यशया कोण आहे, हा राष्ट्रांसाठी निवडलेला एक प्रोफेट आहे, ज्याच्या मुखाचा वापर करून परमेश्वर बोलतो, ज्याला परमेश्वर डायरेक्ट सांगतो की ही घोषणा कर, ही भविष्यवाणी कर. सेनाधीश परमेश्वर, राजाधिराजास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. हे झाल्यावर काय होतं की एक सराफदूत येतो, वेदीवरील निखारा किंवा इंगळ किंवा जो कोळसा आहे वेदीवरील तो घेऊन येतो चिमट्याने आणि यशयाच्या ओठांना लावतो आणि म्हणतो याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला आहे म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. प्रेज द लॉर्ड. आता इकडे काय होतंय माहिती, यशया जो आहे हा रक्त मांस धारण केलेला एक व्यक्ती आहे, अशुद्ध ओठांचा, अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहणारा, म्हणजे आपण नाही का जसं राहतो तसा तो व्यक्ती आहे. आणि पित्याचं जे स्थान जिथे सराफ दूत आहेत, यु नो सराफिम याचा अर्थ काय होतो माहितीये, सराफिम याचा अर्थ, हा शब्द एका इब्री शब्दातून आला आहे, त्याचा अर्थ असा आहे हिब्रू लँग्वेज मध्ये सेराफ. सेराफ मीन्स टू बर्न, म्हणजे जळणं, आग. ओके. सेराफ मीन्स आग आणि सराफिम म्हणजे द बर्निंग वन. सो हे सराफ दूत जे आहेत ना, सराफिम ज्यांना म्हणतात, हे लिटरली जर तुम्ही म्हणजे आपण त्यांना अजून कोणी पाहिलं नाही पण जर पाहाल ना तर दे आर लाईक बर्निंग वन, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की नाही का आग निघतेय त्यांच्यामधून. प्रेज द
लॉर्ड त्या हायेस्ट रँकिंग एंजल्स आणि त्यांच्या अवतीभोवती सगळीकडे आग आहे. बायबलमध्ये इकडे सराफदूतांचा उल्लेख केला, ज्यावेळेस मोशेने अति पवित्र स्थान बनवलं, तिकडे जी वेदी ठेवली होती त्या वेदीवर कराराच्या कोशावर छाया करणारे 2 सराफदूत होते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो सराफदूत मीन्स त्याचा अर्थ काय माहिती, द बर्निंग वन, जळणारे, किंवा त्याचा प्रकाश असा तेजस्वी इतका प्रखर आहे, दॅट इज ओनली फायर, फक्त अग्नी आहे. आणि म्हणून हे सराफदूत जिथे आहेत तिथे पण अग्नी आहे. म्हणून ते यशया ज्यावेळेस अशा ठिकाणी, आणि तुम्हाला माहिती हे सराफदूत आहेत ती जागा सोडून कधीच जात नाही, ते तिथेच असतात, पित्याच्या उपस्थितीत असतात, त्या पवित्र स्थानामध्ये जिथे कोणी पोहोचू शकत नाही. दुसरे देवदूत सुद्धा त्या उपस्थितीमध्ये त्या लेवलला जाऊ शकत नाही जिथे सराफदूत आहेत. इव्हन नाही का, जर तुम्ही आद्य देवदूत जर म्हणाले, जसे गॅब्रिएल, मायकल, ओके, हे जे आहेत हे सुद्धा त्या लेवलला जात नाही, त्यांचं एक वेगळं डायमेन्शन आहे, या देवदूतांचं वेगळं डायमेन्शन आहे. पण हा जो यशया आहे ना, हा तर इकडचा आहे, पृथ्वीवरचा आहे, म्हणजे अजून त्या पवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी त्याची योग्यता झाली नाही. आणि म्हणून देवाच्या त्या स्थानामध्ये नाही का तो नाही का म्हणतो की मी अशुद्ध आहे, माझं वाईट झालं, असं म्हणतो. हाय हाय का त्याला जाणीव होते की तो त्या डायमेन्शनसाठी, त्या स्तरासाठी तो अयोग्य आहे, अजून तिथपर्यंत नाही का त्या पवित्रतेत जाण्यायोग्य तो झालेला नाहीये. मग हे सराफदूत म्हणजे जे अग्नी आहे ते काय करतात माहिती, वेदीवरचं एक इंगळ किंवा जो कोळसा किंवा जी अग्नी आहे, बिकॉज दे आर फायर, दे डील विथ द फायर, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी अग्नीने होतात. ते यशयाच्या तोंडाला त्या वेदीवरचं, ओके, वेदीवर बायबलमध्ये परमेश्वराने सांगितलंय मोशेला, वेदीवर सतत अग्नी जळत असावा. हालेलुया. या वेदीवर सुद्धा आग आहे, तिकडचं एक नाही का इंगळ घेतात, ते एक निखारा घेतात, यशाच्या ओठाला लावतात, दॅट होली फायर, आणि म्हणतात की ह्याचा स्पर्श तुला झालाय म्हणून तुझ्या पापांचं प्रायश्चित्त झालंय, तू आता काय झाला आहेस, तुझा दोष दूर झाला आहे. आता यशया त्या डायमेन्शनला, त्या सराफदूत जिथे परमेश्वराची उपस्थिती, जे उच्च सिंहासनावर पिता जिथे बसलाय, तिकडे आता तो ऑपरेट होऊ शकतो, कारण त्याचा परमेश्वर त्याला बोलतो काय करायचं काय नाही. आणि यशया म्हणतो की परमेश्वर मला पाठव, मी तयार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो कित्येक वेळा तुम्हाला माहितीये तुम्ही पित्यासोबत त्या नात्यामध्ये वाढले नाही, तुमची प्रार्थना फक्त सकाळी 5 मिनिटाची, ती पण धावता धावता नाही का, गाडीवर असल्यावर किंवा बस पकडताना किंवा बाईक ड्राईव्ह करताना, कॅब मधून जाताना किंवा उठल्या उठल्या बेडवर 5-10 मिनिटाचे, आणि लगेच ओरी इतके वाचले, हे सगळे काम करायचे, रात्री झोपताना गुड नाईट 5 मिनिटाची प्रेयर, दिस 5 मिनिट्स प्रेयर, किंवा नुसतंच नाही का आपण नाही का प्रार्थनेत बसलोय, किंवा संडे टू संडे प्रेयर, ही प्रार्थना तुम्हाला त्या स्तरावर नाही घेऊन जाणार. देर आर पीपल हु आर कंटिन्युअसली स्पेंडिंग टाइम इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. मध्यरात्री उठून प्रार्थना करतायत, दिवसा वेळ काढतायत, जरी किती बिझी असेल तरी सुद्धा पित्यासोबत वेळ घालवतात. सो त्यांनी त्यांची आत्मिक पातळी वाढवली. इथे यशयाला त्या डायमेन्शन मध्ये ऑपरेट करताना त्याला डिफिकल्टी झाली, कारण त्याचा स्तर नाही का तेवढा उंचावलेला नव्हता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आत्म्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पित्याशी कनेक्ट होता, तुम्ही नाही का वेगवेगळ्या स्तरावर जाता. सो तुमची प्रार्थना ही नाही का बदलली पाहिजे. वर्ड बेस्ड प्रार्थना करा, वचन घेऊन प्रार्थना करा. तुम्हाला माहिती अजून सुंदर गोष्ट प्रार्थनेबद्दल सांगू, परमेश्वराने अब्राहमाला बोलवलं. प्रेज द लॉर्ड. अब्राहम वॉज अ मॅन ऑफ ऑल्टर्स. कनान देशात आला आणि काय केलं त्याने, वेदी उभारली. वेदी काय दाखवते, जिथे तुम्ही गुडघे टेकता, जिथे तुम्ही परमेश्वराशी कनेक्टेड राहता, ओके. आत्मिक जग या पृथ्वीवर जिथे आपल्याशी कनेक्ट होतं त्याला म्हणतात वेदी. आजच्या काळात आपण वेदी, आपण जिवंत वेदी, आपण परमेश्वराचं मंदिर. अब्राहमाला परमेश्वराने काय केलं, राष्ट्रांचा पिता, राष्ट्रांचा जनक असं केलं. खूप श्रीमंत तो बनला. अब्राहमाबद्दल जर आजच्या तारखेला आपण पाहाल ना, यू कॅन ट्रेस हिज ऑल्टर्स, यू कॅन फाइंड हिज ऑल्टर्स. अब्राहमाची वेदी आजपर्यंत तुम्हाला भेटेल. अब्राहमाने तंबू कुठे बांधला होता त्याचं नाही का निशाण नाही, अब्राहमाने घर कुठे बांधलं होतं ते नाहीये. सो your prayer altar has to be strong. हालेलुया. अब्राम, इसहाक, याकोबाचा परमेश्वर, जी वेदी अब्रामाने बेथेल आणि आई यांच्यामध्ये उभारली होती, अनेक वर्षानंतर नाही का तिकडे याकोब पोहोचतोय. ती वेदी अजून पण ऍक्टिव्ह आहे, ती वेदी अजून पण युअर प्रेयर ऑल्टर हॅज टू बी सो मच स्ट्रॉंग, की तुमच्या नंतर सुद्धा कोणी तिकडे प्रवेश करेल, कोणी तिकडे येईल ना, त्यांना नाही का आपला परमेश्वर, तिकडचे देवदूत नाही का ती जागा त्यांना नाही का अशी बोलावतीये किंवा तिकडे स्पर्श होताना जाणवलं पाहिजे. पहा, अब्रामाचं नाही का इथे घर होतं. आज पण लोक जेरुसलेम मध्ये जातात, त्याच्या सगळ्या वेद्या आहेत, ती जागा आहे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये दिलंय की अब्रामाने इकडे त्याचा तंबू ठोकला, तिकडे त्याचं घर बांधलं. त्याचं घर आणि तंबू आज अस्तित्वात नाहीये, पण त्याची प्रार्थना वेदी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो
प्रेयर ऑल्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाची आहे. बायबल सांगतं योहान, ओके, द बुक ऑफ जॉन, आपलं बायबल उघडा, योहान याचा पहिला अध्याय, योहान याचा पहिला अध्याय, याचं 14वं वचन कोणीतरी वाचा. आमेन, प्रेज द लॉर्ड. आता इकडे काय दिले की शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आम्ही त्याचे गौरव पाहिले. ओके, इट टॉक्स अबाउट लॉर्ड जीसस क्राइस्ट. ओके, येशू बद्दल दिलेला आहे. जर तुम्ही योहानाचा पहिला अध्याय वाचला, जिथे काय दिले, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्दच देव होता, आणि त्याने काय केलं, त्याचे सर्व काही त्याच्याद्वारे झाले, त्याच्याशिवाय झालं नाही, असं काहीच झालं नाही. आणि त्याच्या ठाई जीवन होते, ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. मग पुढे दिले की या शब्दाने आम्हामध्ये वस्ती केली, तो स्वतःच्या स्वकीयांकडे आला, पण स्वकीयांनी त्याच्या आपल्या लोकांनी त्याला ओळखलं नाही. सगळ्या गोष्टी दिल्या. इकडे योहान एक गोष्ट नाही का खूप स्ट्रेस करून सांगतोय, ती ही आहे की आम्ही त्याच्याबद्दल ऐकलं, आणि ज्याच्याबद्दल आम्ही ऐकलं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला. ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलं, आम्ही त्या सगळ्या गोष्टींना आमच्या सोबत घडताना पाहिलं. प्रेज द लॉर्ड. जॉन हर्ड, देन ही बिलीव्ड अँड ही टच्ड ऑल्सो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असे खूप लोक आहेत आज की ज्यांनी येशू बद्दल ऐकलं, आपलं जीवन येशूला दिलं, तारण झालं, पण त्याच्या पुढे त्यांनी काहीच केलं नाही. योहानाने सुद्धा ऐकलं, इकडे दिलंय की त्यांनी सुद्धा, दे हर्ड अबाउट हिम, दे टेस्टिफाय अबाउट हिम अँड दे ड्वेल्ट विथ हिम. हालेलुया. त्यांनी ऐकलं, मग त्यांनी अनुभव घ्यायचं ठरवलं, ते अजून डीप गेले, ते अजून जास्त नाही का परमेश्वरासोबत चालले, परमेश्वरासोबत त्यांनी नाही का अनेक वेळा प्रवास केला, अनेक कृत्य केली, आणि देवाचा गौरव त्यांनी अनुभवला. मोस्ट ऑफ द पीपल आमचं तारण झालं, सुवार्ता सांगितली, आम्ही ऐकलं, आजारासाठी प्रार्थना केली, बस त्याच लेवलला आहे, त्याच्या पुढे जातच नाही. बिकॉज दे डोंट हॅव देअर पर्सनल प्रेयर. त्यांची प्रार्थनेची वेदी नाही. ऑलवेज दे सिक, की मला हा त्रास झाला, माझ्यासाठी प्रार्थना करा, ते झालं, आमच्यासाठी प्रार्थना करा, प्रार्थनेत आठवण ठेवा. पण किती दिवस मी दुसऱ्यांवर अवलंबून राहू, की कोणीतरी प्रोफेट माझ्याबद्दल बोलेल, कोणीतरी मला माझ्यासाठी नाही का स्वप्न पाहेल, कोणीतरी सांगेल, का मला ह्या सगळ्याची गरज पडते? जर परमेश्वर सगळ्यांसोबत समान आहे, त्याच्याकडे पक्षपात नाहीये, देन वाय गॉड कॅन नॉट कम्युनिकेट विथ मी डायरेक्टली? माझ्याबद्दल दुसऱ्या तिसऱ्याला सांगण्याऐवजी परमेश्वर माझ्याशी का बोलत नाही? ज्या वेळेस तुम्हाला ही गोष्ट विचलित करेल ना, तुमची प्रार्थना बदलेल. प्रेज द लॉर्ड. मी एक खूप सुंदर टेस्टमनी शेअर करणार आहे आज तुमच्या सोबत. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. इफ यू आर गेटिंग अटॅक्स ऑन युअर प्रेयर लाईफ, तुमच्या प्रार्थनेच्या जीवनावर जर हल्ले होत आहेत, जर प्रार्थना करणं तुमच्यासाठी चॅलेंजिंग आहे, खूप झगडताय, खूप प्रयत्न करताय, पण तरी सुद्धा वेळ मिळत नाहीये, तरी सुद्धा काही ना काही काम येत आहे, तरी सुद्धा कुठे ना कुठे अडवले जात आहे, काहीतरी अशी गोष्ट घडते की प्रार्थनाच तुमची नाही का पूर्ण होत नाही, थोडीशी होते, परत अडवले जात आहे, तुमच्या प्रार्थनेच्या जीवनावर जर हल्ले होत आहेत, देन जस्ट बी अश्युअर ऑफ वन थिंग, की तुमचं प्रार्थनेचं जीवन हे खूप ना, म्हणजे तुमची प्रार्थना कोणाला तरी विचलित करते. तुमची प्रार्थना, तुम्ही गुडघ्यावर जाणं, प्रार्थना करणं, पित्याशी कनेक्ट होणं, याचा अर्थ की तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याशी कनेक्ट होताय, आणि अंधकाराच्या राज्याला हलवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येत आहे. म्हणून तुम्हाला अडचण येते, आणि तुम्हाला वाटतं माझ्यासोबत हे का घडतंय, हे हल्ले का येतात, हे अटॅक्स का येतात? तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्ती पलीकडे होत नाही. सो जे काही होतंय त्याचा सामना तुम्ही करू शकता, बट बी कन्सिस्टंट. तुम्हाला टिकून राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये नाही का लाईक खूप सारे मोठमोठे चर्चेस आहेत, खूप सारे प्रगत असे किंवा खूप प्रॉस्परस, खूप देवाच्या जवळ बसणारे असे पास्टर्स आहेत. ओके, जर आजच्या या काळामध्ये जगातले खूप मोठे चर्चेस आणि खूप जास्त रिच चर्चेस किंवा खूप जास्त बसण्याची लोकांची कॅपॅसिटी असणारे, खूप जास्त मेंबरशिप असणाऱ्या चर्चेस मध्ये जर नाव घेतलं, तर तुम्हाला नाही का काही जे सुरुवातीच्या 4-5 चर्चमध्ये एक पास्टरचं नाव मिळेल. त्यांचं नाव आहे, ही इज आफ्रिकन पास्टर, बिशप डेव्हिड ओएडेपो. ओके, मी त्यांचे खूप पुस्तकं वाचलेली आहेत, तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलं असेल तर चांगलं आहे, नसेल तर प्लीज यू गुगल इट, तुम्हाला सापडेल. ओके, म्हणजे हे त्यांचं प्रार्थना जीवन, त्यांचं वैयक्तिक देवासोबतचं नातं हे वेगळ्या लेवलचं आहे. प्रेज द लॉर्ड. ही इज अ मॅन ऑफ फास्टिंग अँड प्रेयर. त्यांचं चर्च इतकं मोठं आहे, इतका हंबल व्यक्ती आहे ते. आज त्यांची नाही का 2nd-3rd जनरेशन आहे, वयस्कर आहेत ते आज. परंतु तुम्हाला माहितीये, जगातलं सगळ्यात मोठं चर्च म्हणून एक वेळेस त्यांचं चर्च प्रसिद्ध होतं. त्यांच्या चर्चमध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात. दिस पीपल आर नोन फॉर गिव्हिंग टू गॉड. त्यांच्याकडे इतकी समृद्धी, इतकी विपुलता आहे, पण तुम्हाला माहितीये, दे डोंट पे टाइट्स.
ते दशमांश नाही देत. ते दशमांश ठेवतात आणि उरलेल्या गोष्टी पे करतात. ओके. दे ऑलमोस्ट आउट गिव्ह एव्हरीथिंग. एव्हरीथिंग जवळजवळ नाही का 80-90% ते नाही का देवाच्या राज्यात पेरणी करतात. दे लिव्ह ऑन 10%. आणि ते 10% इतकं जास्त आहे की नाही का जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव जात आहे. प्रेज द लॉर्ड. सो असं सॅक्रिफाईस करणारे, अशा प्रकारे चालणारे काही लोक आहेत. हे बिशप ओएडेपो ज्यांनी गेले कित्येक वर्ष नाही का कुठलं औषध घेतलेलं नाहीये, कुठलं मेडिसिन घेतलेलं नाहीये, देवाच्या वचनावर नाही का आजच्या तारखेला सुद्धा ते एकदम चांगलं हेल्दी आयुष्य जगत आहेत. तुम्हाला माहितीये हे हजबंड वाईफ आहेत. ओके. फेथ ओएडेपो. फेथ हे त्यांच्या पत्नीचं नाव आहे. यांची हिलिंग मिनिस्ट्री सुद्धा खूप मोठी आहे. पण असं झालं एक वेळ आली त्यांच्या पत्नीच्या जीवनामध्ये की अचानकपणे तिला ना एक खूप मोठा आजार, कॅन्सरचा आजार डिटेक्ट झाला. ओके. डायरेक्ट तो आजार जेव्हा कळलं की कॅन्सर आहे, इट वॉज ऍडव्हान्स स्टेज. सगळीकडे दाखवलं. जगभरात जाऊन त्यांनी नाही का जे कॅन्सरसाठी खूप फेमस हॉस्पिटल आहे, जिथे ट्रीटमेंट खूप चांगली मिळते, खूप ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे, अशा सगळीकडे ते जाऊन आले. परंतु त्यांची पत्नी, जिचं नाव फेथ आहे, तिची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली. ती अजून आणि अजून नाही का कॅन्सरच्या आजाराने ती जवळजवळ मृत्यूशय्येवर पोहोचली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि असं झालं की हळूहळू तिचे सगळे केस गळायला लागले. एका स्त्रीचे केस गळणं आणि टक्कल होणं म्हणजे नाही का ही खूप खूप त्रासदायक गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. नंतर ती इतकी अशक्त झाली, इतकी अशक्त झाली, कुठलंच मेडिसिन, कुठलंच डॉक्टर, कुठलीच ट्रीटमेंट तिच्यावर काम करत नाहीये. एक असा व्यक्ती ज्याच्या चर्चमध्ये लोक मोठमोठे आजारामधून बरे होत आहेत, असा व्यक्ती जो कित्येक वर्ष झाले कुठल्या मेडिसिनवर अवलंबून नाहीये. त्यांची पत्नी आज नाही का कॅन्सरच्या नाही का ऍडव्हान्स स्टेज, ओके, पुढे गेलेला आहे, तिच्या शरीरात पसरलाय, त्या कॅन्सरने ती आजारी आहे. आणि डॉक्टर म्हणाले, म्हणजे ती इतकी अशक्त झाली, इतकी वीक झाली, इतकी खचून गेली. ओके. आय शेअर हर पिक्चर्स विथ यू. इतकी खचून गेली की तिचं वजन कमी झालं. ती एकदम एकदम अशक्त झाली आणि डॉक्टर म्हणाले की आता हिच्या बाबतीत आपण फारसं काही करू शकत नाही. ओके. डॉक्टर म्हणाले की ऍट द मॅक्स, एवढं सगळं करून सुद्धा ना जर आज ही परिस्थिती आहे, तर ऍट द मॅक्स काय होईल माहिती, 7 दिवस ती जगेल. आता 7 दिवसाच्या पलीकडे ती जगणार नाही. कारण आता सगळं झालं आहे. तिचं शरीर हळूहळू एक एक सिस्टीम, हळूहळू एक एक अवयव काम करणं बंद करत आहे. ही इज पास्टर बिशप ओएडेपो आणि ही त्यांची पत्नी आहे फेथ ओएडेपो. ओके. हे कपल आहे, खूप चांगलं आहे. यांचे मॅरेज विषयीचे, टाइम विषयीचे पुस्तकं वगैरे, त्यांची टीचिंग खूप चांगली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस हिला असं झालं, सगळ्यांनी गिव्हअप केलं होतं आणि नाही का असं लिटरली आता आता काही राहिलं नाहीये, सगळं करून झालं आहे, वेगवेगळ्या लोकांकडे नेलं आहे, वेगवेगळ्या हिलिंग मिनिस्ट्रीज मध्ये जाऊन आले, वेगवेगळ्या लोकांनी प्रेयर केली आहे, जगभरातून डॉक्टर्स आले, सगळं झालं, पण हिच्या कॅन्सरवर काहीच उपाय मिळाला नाही, ना प्रार्थनेने ना कशाने. तर त्यावेळेस नाही का ज्यावेळेस ती अशी पडली होती, डॉक्टरने शेवटचे 7 दिवस सांगितले होते की हे 7 दिवस आहे, म्हणजे ऍट द मॅक्स हार्डली 7 दिवस ही जगेल. आता एवढं सगळं झालं, एक 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 सिस्टम शरीरातली बंद व्हायला लागली, निकामी व्हायला लागली आहे. तर आता आपण काही करू शकत नाही. सगळे केस गळाले, फक्त बोन अँड स्किन, हाड आणि नाही का स्किन राहिली आहे. शरीर एकदम एकदम कमजोर झालेलं आहे. आणि त्या परिस्थितीत जिथे तिला बोलता येत नाही, ती हलू पण शकत नाही, इतकी अशक्त झालेली असताना अचानक नाही का, म्हणजे अचानक नॉट इन द सेन्स, या प्रोसेस मधून जात असताना तिने विचार केला की माझा पती जगातल्या नाही का सगळ्यात मोठ्या पास्टरांपैकी एक आहे, सगळ्यात मोठं चर्च जे आहे त्यापैकी एक आहे, आज एवढी ही मोठी हिलिंग मिनिस्ट्री आहे, आणि मी कॅन्सर सारख्या आजाराने मी आजारी आहे. तो पण मला इतक्या पुढच्या ऍडव्हान्स स्टेजचा कॅन्सर झालाय की यावर औषध नाहीये, मी बरी नाहीये. याचा अर्थ इतके वर्ष मी माझ्या नवऱ्याच्या विश्वासावर अवलंबून होते, माझा विश्वास मी वाढवलाच नाही. त्या आजारात त्या शेवटच्या क्षणामध्ये डॉक्टरांनी 7 दिवस तिला दिले, त्याच्यामध्ये नाही का ती म्हणते मला वाटत होतं की मी नाही का इतके दिवस स्ट्रॉंग आहे, माझा आज कॅन्सर सारख्या आजाराने इथे नाही का मरणाकडे रोज ओढली जाते. आणि ती म्हणाली, त्यावेळेस तिने म्हणाले नाही, आय नीड टू ग्रो माय फेथ. मला माझ्या पतीच्या विश्वासावर नाही, मला इतर लोकांच्या विश्वासावर नाही, तर मला आता काय करावं लागेल,
माझ्या विश्वासावर मला वाढावं लागेल. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तिने हे ठरवलं की तिला आता तिच्या विश्वासावर वाढायचं आहे, तिने काय केलं माहिती? आपल्या चर्च मधल्या सगळ्या लोकांना बोलवलं. जे लीडर्स आहेत, ओके, त्या सगळ्यांना बोलवलं. आणि जिथे पण म्हणजे तिच्या रूम मध्ये, हॉस्पिटलच्या त्या खोलीमध्ये, दरवाजावर, वॉशरूमवर, इकडे तिकडे तिने सगळीकडे काय केलं की तिने फक्त आणि फक्त हिलिंग स्क्रिप्चर्स लिहिले. ती म्हणाली एक एक स्क्रिप्चर वाचून मला आता माझा फेथ वाढवायचा आहे, मला माझ्या विश्वासामध्ये आता वाढायचं आहे. सो मी ह्या गोष्टी करणार आहे असं तिने ठरवलं. प्रेज द लॉर्ड. अँड यु नो शी स्टार्टेड प्रेइंग कंटिन्युअसली. तिला उठता येत नाही, तिला बोलता येत नाही, बट शी इज कंटिन्युअसली मेडिटेटिंग मेडिटेटिंग मेडिटेटिंग. एक एक वचन वाचते, दुसरं काहीच करत नाही. ओके, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, तिची रूम हॉस्पिटलची सगळी नाही का अशी वचनाने भरली आहे. डॉक्टर्स लोक म्हणतात ओके तिला जे करायचं ते करू दे, अजून काही वेगळं होण्यासारखं नाहीये. 7 दिवस, 7 दिवसानंतर तर हार्डली ती जिवंत असेल. असं सगळं झालं. आणि त्यानंतर काय झालं माहितीये का? 7 दिवसानंतर ती होती तशीच होती, बट शी डिड नॉट डाय. ती मेली नाही. त्याच्यानंतर अजून 7 दिवस ती जगली. त्याच्यानंतर हळूहळू काय झालं, तिची तब्येत नाही का इम्प्रूव्ह व्हायला लागली. त्याच्यानंतरचे 7 दिवस काय व्हायला लागलं माहितीये की तिला चालता येऊ लागलं. त्याच्यानंतरचे 7 दिवस असं झालं की तिची मुवमेंट व्हायला लागली. ओके, रिलेशन डेव्हलप झालेलं नसतं. ही जगातल्या मोठ्या पास्टर, सगळ्यात नाही का फेमस पास्टर पैकी एक आहे, त्यांची बायको आहे. पण तिला सुद्धा हिलिंग मिळवण्यासाठी ना त्या फेथ मध्ये वाढावं लागलं. वेन शी डिसाइडेड आय विल नॉट गिव्ह अप, मी ह्या गोष्टीमध्ये नाही का बाहेर पडणार, मी आता इतर कोणावर नाही तर देवाच्या वचनावर अवलंबून राहणार, माझा विश्वास वाढवणार. तिच्यामध्ये बदल झाला. अँड शी स्टील अलाइव्ह. ओके, ती आजही जिवंत आहे. खूप सुंदर मीटिंग घेते. तिचं नाही का सगळ्यात महत्वाचं नाही का एकच वाक्य आहे की आय हेट सिकनेस, एव्हरी सिकनेस इज इव्हिल. प्रत्येक आजार जो आहे हा एक नाही का दुष्टाकडून आहे, हा वाईट आहे. अँड यु नो शी डोंट टॉलरेट विथ एनी सिकनेस. म्हणजे त्या आजारामध्ये, त्या डेथ बेडवर तिने एक गोष्ट शिकली की आजार जो आहे ना की त्याला कधीच आपण टॉलरेट नाही करायचं. पण त्याच्यासाठी नाही का अँटीडोट काय आहे? दॅट इज द वर्ड ऑफ गॉड. यू कॅनॉट फाईट सिकनेस विथ एनी अदर थिंग एक्सेप्ट द वर्ड ऑफ गॉड. यू शुड हॅव द वर्ड ऑफ गॉड. द वर्ड ऑफ गॉड इज फायनल यु नो अल्टिमेट अँटीडोट, की ज्या सगळ्या गोष्टी नाही का निघून जातील. पण वर्ड ऑफ गॉड आधी पण होतं ना, ती आधी पण बोलत होती, अनेक लोकांनी येऊन प्रोक्लेम केलं होतं. पण ते वर्ड ऑफ गॉड तिची ऍक्च्युअल यु नो फिजिकल स्टेट बनलं नव्हतं. जसं मी तुम्हाला म्हणेल से आय एम ब्लेस्ड, तुम्ही म्हणाल मी आशीर्वादित आहे, परंतु तुम्ही आशीर्वादित आहात या क्षेत्रामध्ये अजून तुम्ही जगायला सुरुवात नाही केली तुमच्या इमोशन्सने, तुमच्या थॉटने, की जिथे नाही का तुमची परिस्थिती तुम्हाला जाणीव करून देते. कुठे तू तर एवढ्या कर्जामध्ये, कुठे कुठे तुझ्यासोबत हे घडतंय, तुझ्या घरात काय चांगलंय, ती वस्तू घेता येते का, एवढं तर कर्ज आहे, एवढं ईएमआय भरतोय. सो ही परिस्थिती नाही का तुम्ही ह्या कॉन्शियसनेस मध्ये जगताय की माझ्यावर कर्ज आहे, मला एवढाच पगार आहे, माझा पगार मंथ एंडच्या आधीच संपतो आहे. तुम्ही ह्या कॉन्शियसनेस मध्ये जगताय आणि तुम्ही बोलताय आय एम ब्लेस्ड. तुम्ही त्या आय एम ब्लेस्ड ब्लेसिंगच्या स्थानामध्ये अजून पोहोचले नाही. तुम्ही कसे पोहोचता माहिती? ज्यावेळेस तुम्ही कंटिन्युअसली प्रार्थना करता, प्रार्थना करून वचनाने नवीनीकरण करून तुमची आयडेंटिटी बदलता. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन तेव्हाही होतं, देवाचं वचन आजही आई येशू ख्रिस्ताने काम तेव्हा पूर्ण केलं होतं, आजही पूर्ण केलेलं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. परंतु आपण नाही का वी आर ड्वेलिंग ॲट अदर प्लेस अँड वी आर एक्सपेक्टिंग थिंग्स फ्रॉम डिफरंट डायमेन्शन्स. ओके, सो तुम्हाला तुमची आत्मिक पातळी वाढवायची आहे. शी स्टार्टेड प्रेइंग, शी स्टार्टेड स्पेंडिंग टाइम, शी स्टार्टेड यु नो गिव्हिंग हरसेल्फ इन टू द वर्ड ऑफ गॉड अँड शी चेंज हर स्टोरी. आज इतकी सुदृढ, इतकी चांगली आहे की तिचे हिलिंग क्रुसेड्स होतात. प्रेज द लॉर्ड. हिलिंग बद्दल मोठमोठे मीटिंग घेते. हर नेम इज फेथ. Though her name is faith, she has to grow in faith. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. So I'm telling you, nothing is impossible. Don't give up. The moment you give up, you know, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हरले, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हे नाही करायला पाहिजे होतं, तरी तुम्ही हे बोलून गेले, तुम्हाला माहित होते चुकीचं आहे तरी सुद्धा तुम्ही बोलले का? कारण तुम्ही अर्थली रेल्मवर, तुम्ही या स्थानामध्ये नाही का तुम्ही चालता फिरता, तुमचं कम्युनिकेशन, तुमची देवाणघेवाण इथे होते. तुम्ही अजून वचनामध्ये जगायला शिकले नाही. वचन फक्त बोलतात, जसं नाही का लहान मुलाला आपण शिकवतो आणि तो नाही का रिपीट करतो ऐकून, त्याला अर्थ कळत नाही. तशी आपली परिस्थिती होते की आपल्याला
समजत नाहीये की आपण कुठे आहोत, ख्रिस्तामध्ये काय आहोत आणि त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण संघर्ष करत नाही. आपण म्हणतो हे असं झालं, ते तसं झालं आणि तुम्ही त्याच्यानंतर काय होतं की आपण अडचण कुठे आहे? आपण काहीतरी नाही हे झालं, असं झालं म्हणून माझ्यासोबत असे. आपण एक कारण, एक निमित्त शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याने हेल्प होत नाही. प्रेज द लॉर्ड. स्पेंड टाइम इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. Tarry in Jerusalem till you are endued with the power from above. Hallelujah. Tarry at the feet of Father. Praise the Lord. So you should have your prayer altar. You should have your prayer time. प्रार्थनेचाच वेळ असलाच पाहिजे. इफ यू आर टू मच बिझी दॅट यू आर सेइंग प्रार्थनेला वेळच मिळाला नाही, याचा अर्थ कुठल्या दुसऱ्या गोष्टींनी तुमच्या जीवनात जे देवाचं स्थान आहे ते ऑक्युपाय केलंय. समथिंग हॅज हायजॅक द प्लेस ऑफ गॉड. हालेलुया.